हे बघा, त्या क्लोजर रिपोर्टमध्ये माझ्या विषयाच्या बाबतीत सुद्धा क्लोजर रिपोर्ट आहे. त्यामुळे आता तो क्लोजर रिपोर्ट स्वीकारला जाईल नाही जाईल हे आपल्याला बघावं लागेल. मी स्वतः ईडीशी आता चर्चा करत आहे. त्यांच्या अपिलेट ट्रिब्युनल यांच्याशी तिथं आमचं जे काही वादविवाद त्या ठिकाणी चालू आहे ते आमचं चालू आहे. त्यामुळे आम्ही वेगळ्या प्रक्रियेमध्ये गेलेलो आहोत. दादा त्या प्रक्रियेमध्ये अजून आलेले नाहीत. आता हा क्लोजर रिपोर्ट ईडीने त्या ठिकाणी नाकारला असेल तर त्या बाबतीत पुढे जाऊन काय करायचं हे ईडी आणि केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार आणि सत्तेत असणारे लोक त्या ठिकाणी ठरवतील. पण राहिला प्रश्न माझा, मी ईडीच्या बरोबर माझ्या न्यायासाठी त्या ठिकाणी लढत आहे आणि मी सत्याची बाजू असल्यामुळे मला त्या बाबतीत कुठेही भीती वाटत नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी आले. जानेवारी ते एप्रिलपर्यंत 838 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. याचा जर सरासरी काढायला गेलं तर दर दिवसाला 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. खरं तर जेव्हा एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी पहिलं भाषण केलं. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं या राज्यामध्ये एक सुद्धा शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही. पण जेव्हापासून महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलं त्या दिवसापासून आजपर्यंत आपण बघितलं तर दर दिवशी 7 ते 8 आत्महत्या या शेतकऱ्याच्या तिथं होत आहे. आणि युवांच्या आत्महत्याबद्दल कुणी बोलत नाही. आज जर आपण बघितलं तर कमीत कमी 5 आत्महत्या युवांच्या या महाराष्ट्रामध्ये दररोज त्या ठिकाणी होत आहेत. त्यामुळे अतिशय घातक आहे. त्यामुळे हे नेते मंडळी भाषण करण्यासाठी खूप काय बोलून जातात पण खऱ्या अर्थाने आत्महत्या कमी झाल्या पाहिजे त्यासाठी कुठेही काय होत नाही. आता खतं मिळत नाहीत शेतकऱ्याला. आज बियाणं खोट्या क्वालिटीचं मिळतंय नाही तर खराब क्वालिटीचं तिथं मिळतं. त्याच्यावर चर्चा होताना दिसत नाही.